वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमो नमः। दीनानाथ गुरु महाराज की जय, हरिनाथ महाराज की जय। अथ परमात्मने नमः। अष्टविंशोऽध्यायः। ह्या तत्वासी चित्त ठेवण एकेची नामी रतले हे मन। आता गेली आई हा प्राण एक तत्वे नामन सोडी जगे। ओम दीनानाथ गुरु माऊले। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वती नमः। ओम श्रीमत् सद्गुरु दीनानाथ गुरवे नमः। माझे जीवलग प्रेमीजन तुम्हावरी श्री स्वामीची कृपा पूर्ण। मनोनी करावया श्रवण सादर चित्त तुमचे। श्री गुरु प्रेमामृताची गोडी अनुभवे जाणती रोकडी। परी श्री स्वामी राये धरोणी आवडीन सकल जना वाटिले। जैसा भाव धराल चित्तीन तैसीच होईल फलप्राप्ती। तुमच्या अंतरीची प्रीतीन देईल तुम्हा स्वानंद। गाणगापुरावनी सोलापुरी येतान जन म्हणती पंढरीसन जावे आता। हवा बिघडली म्हणून वार्तान पंढरीहून आली असे। श्री गुरुदेव म्हणती आलो जयादिशीन भेटिल्या विनतेतील रायासी। केवी जावे आपल्या दिशीन डावलोनी वैकुंठपती। माईने जनबल मोडून मानिले श्री सद्गुरूचे वचन। पंढरपुरे श्री विठ्ठलास वंदून कोऱ्हाळ ग्रामी पातल्या। माईस एकविध नामाची आवडीन परिणात बदलविती घडोघडी। तेने माईच्या चित्ताशी थोडीन गुंतागुंती होत असे। एके दिनी श्री गोरक्षनाथे दर्शन देऊन माई ते म्हणती दीनानाथ नाम मातेन परमप्रिय आहे की। याची नामे करी उपासना तेने संतोषा मुचिया म्हण। आता तुझसी पुन्हा पुन्हा न सांगू नाम बदलावया। तैपासून दीनानाथ नामे करुणन करती त्रिवर्ग उपासन। दृढ निश्चय निशिदिन नाम स्मरण चालवेती। वारीस जाता गाणगापुरीन श्री स्वामी परीक्षिती नाना परी। निशी माझी ध्यानांतरी लीला विग्रह दाविती। हर एक दैवत येऊन माईने वंदिता बोलती वचन। आमच्या नामे करी उपासन तेने संतोष आम्हासी। इच्छित हेतू पुरू म्हणतीन कीर्ती वाढू आवनीवरती। अंती होईल तुझ सद्गतीन जपावे नाम आमुचे। श्री विठा माईची प्रेम भक्तीन सकल दैवते अपेक्षिती। तयाची नामे वर्णावे कितीन विस्तार वयास्तव टाळले। श्री माईचा दृढ निश्चय पूर्ण परी बोले विनय भावे करुण। दीनानाथ नामे स्मरुण तुम्हा सकलासी वाईन की। प्राणी मात्र संकटग्रस्तन आश्रयार्थे तुम्हा उपासित। उपासकाशी तुम्ही निश्चित निज वृद्धास्तव रक्षित। दिन भावे शरण आले तयासी तुम्ही अवेरिले। ऐसे ग्रंथांतरी नाही ऐकले ना अद्यापवरी दीनानाथ। दिनाशी रक्षिता म्हणून दिनाचे नाथ आपण। तेने दीनानाथ नामाभिधानन मान्य करणे प्राप्त की। तुम्ही सकल एक रूपा असून कार्यकारणी हे द्वैत भान। ऐक्य रूपावरी चित्त ठेवणी उपासिता दोष काय तो। कुढी मध्ये दीनानाथन सकल जानती हा सिद्धांत। सगुण साकार पर्यातन परब्रह्म तत्व एकची। ह्या तत्वासी चित्त ठेवून एकेची नामे रतले हे म्हण। आता गेली आई हा प्राण एक तत्वी नामन सोडी जगी।
ऐसा नकार दर्शविल्यावरी सर्वांगी दा होत भाजल्या परी. तेने माई रुदन करेन अज्ञान बालका परी. सेवके गुरु आज्ञे कर्पूर आरती ओवाळून निज हस्ते फिरवी सर्वांगावरून. तेने माईस समाधान होतसे निज अंतरी. प्रतिदिनी आईसे छळून पाहती माईस कसून. परिदृढ निश्चय चित्ती धरून छळ शोषित निज भावने. आऊट मास चालला आईसा क्रमण परिण सुटे एक तत्वी नाम. तेने श्री स्वामी समाधान झाले निज अंतरी. तेवी सेवकाशी दृष्टांती येऊन श्री स्वामी कुरवाळती प्रेमे करुण. म्हणती दत्त नामे करी उपासन मनोरथ पुरतील बा तुझे. सेवक म्हणे तुम्हीच भले दीनानाथ नाम सांगितले. आता न जायची बदलले न काही केल्या महाराज. ऐसे बोलून सेवक दूर चाले श्री स्वामी राहे पुनरपी कुरवाळिले. म्हणती दीनानाथ नामय भरेन आवडे मनापासून मज. तेची नामे उपासना करीन तेने संतोष मजांतरी. तुझ पासून क्षण भरीन दूर न राहेच मी कदम. ऐसे बोलोनी गुप्त झाले तेवी सुंदराबाईस परीक्षिले. परिनिश्चय देवगुणी हसिन्निले स्वामी राज गदगद. सेवकाशी दृष्टांत झाला लोहाकार दुकानी बैसन. जोडीदारे भाता चालविला तो कौतुक देखिले. भूमीवरी शर्करे चाकन तयासी मुंग्या चिकटल्या तीन. कण हलविता दूर होऊन पुनरपी येऊन चिकटती. ऐसा वारंवार कण हलविला परी पिपिलिकान सोडती शर्करेला. ते देखून लोहकार बोलिला जोडीदाराशी कायो. म्हणे त्रिवर्गे निश्चय केला दीनानाथ पक्का धरेला. आता आपला उपाय हरण सिद्ध झाले तयाचे. श्रीमाईस दृष्टांत सांगत गैवर दाटला चित्त. म्हणे तुची करता करवितान व्यर्थ का भूषविषी आम्हा. श्रोते व तुमच्या चित्ताशीन आशंका घ्यालाईसी. दृष्टांत की प्रत्यक्षासीन करू शके साम्यत्व. परी गाणगापूरचे निष्ठावंत सेवकन सर्वतोपरी दृष्टांताचे अनुभविक. तयासीच ये गोष्टीचे कौतुकन स्वानुभवे वाटेल बै. श्री स्वामीची विनोदावरी प्रीतीन भक्तासी कौतुक दावी दृष्टांती. दृष्टांताचा अर्थ उमगावया चित्तीन अनुभव नित्य पाहिजे. अनुभवाविन बोलती मातन स्वय करती आत्मघात. उपासुनी भोळ्या भाविका प्रतन स्वामी वचन अवहेलती. चित्ता मानल्या मानावे ना तरी अंतरी स्तब्ध असावे. उपासुनी दोषी भावे हे तो अनर्थ मुळची. भक्तीचा परिपोष झाल्या विन श्री स्वामी देती प्रत्यक्ष दर्शन. परी अल्पमती सद्भक्ता मार्गदर्शन दृष्टांत मार्गे करीती बै. श्री स्वामी प्रत्यक्ष वा दृष्टांती निज भक्ताशी लीला दाविती. परी भक्तांतरी गौप्य राखीतीन विषय नो हा चर्चेचा. आईशे रीती नाम एक विधन श्री स्वामी दरबारी झाले सिद्ध. परी अंतरीचा दृढ बोधन स्वामी शोधोनी पाहती. श्री स्वामींनी 500 प्रश्न पुशिले न माईने समर्पक उत्तर दिदले. उदाहरणार्थ प्रश्नोत्तर निरूपिले आपणा पुढे एकची. कंदर्प वांगे दोन्ही मधून कोणते व्हावे तुझ कारण. आईसे पुसले माई लागून स्वामी राहे कौतुके. कांदा द्यावा मध लागून वांग्याशी मध काय कारण. आईसे माईने उत्तर देऊन स्वामी लागी हसविले. तू चतुर्थाश्रमी स्त्री असून उपरी झाले योग धारण. तथापि तू कंदर्प करसी ग्रहण हे तो आश्चर्य झाले. माई म्हणे श्री स्वामी रायण दृश्य विश्व ही तुझी माया. ती मज व्हावी कासी अनमोल तत्व व्हावे आता. वांगे म्हणजे माया बाह्य फळन कंदर्प ते अंतरीचे मूळ. विस्तारिणी माया प्रमाण परिमूळ ब्रह्म सनातन. आईसे 500 मुकुट प्रश्न पुसिले मरी माईने सकले जिंकिले. माया त्या जुनी ब्रह्म घेतले विस्मेल स्वामी अंतरी. एके दिनी श्री स्वामी माई म्हणतीन मागणी मागावी तुझ व्हावी ती.
चंदनासमध्ये झिजवणी मज ऋणी केलेशी सर्वस्वी माई श्री स्वामी सविन्वी प्रेम भरी ना जन्म नटळो गाणगापूरची वारी या विनयत किंचित दुसरी मागणी नसे महाराज श्री स्वामी म्हणती आश्चर्य करुण हे तू आमचीच मागसी मागणी माई म्हणे कर जोडोणी येथे भिन्नत्व कायसे सुकृत दुष्कृत सहितन काया वाचा मन समर्पिले तुम्हाला गुण आता तुमचे माझे ऐसे भिन्नपण कैसे रीती मानिता श्री माईचे गुणार्थ भाषण हे ऐकून सुखे हे लावे श्री स्वामीचे म्हणती तुझ्या हृदयचं पैसेन प्रेम सुख भोगावय श्री स्वामीची आज्ञा घेऊन विठामाई सोलापुरी येऊन पंढरपुराशी जावे म्हणून चित्ती विचार करीत असे श्री स्वामी म्हणती विठामाईन तुझ्या चित्ता ठाई श्री दत्त विठोबा भेद काही न अद्याप वरी भासतो की माई म्हणे तुम्ही भक्त कैवारण येत रूपे वास्तव गाणगापुरी पंढरीत करकटी विटेवरील उभे तिष्ठत तुम्ही जगी विश्व नाटक चालवावयान अनंत रूपे नटलासी श्री गुरुराया तो विचार आम्हा काशन तुझी आम्हा सर्वत्र स्वामी म्हणती एक मानिशी तरी पंढरीशी का जासी गाणगापुरी गेल्या व्यर्थ पंढरीशी का जासी भेद भावणे माई म्हणे स्थान महात्म्य म्हणून जाणे लागे पांडुरंग भोणी तुमचे आज्ञे गाणगा भोणी सकल तीर्थक्षत्रे मन तै पासून यात्रे करू हातीन हार बुक्का पाठवी श्री विठ्ठला प्रती गाणगापुरी गेल्या पंढरी झाली म्हणतीन मानले श्री स्वामी वचने सकल जनी विचार करुण म्हणती पंढरीच पाठू खर्ची देवण परी माई म्हणे श्री स्वामी आज्ञे म्हण मस्सी जाणे नाहीच की श्री माईचे वचन ऐकून मौनावले सकल जण म्हणती श्री आजीचा निश्चय पूर्ण स्वामी आज्ञाप्रमाणे की श्री आजीची भक्ती एक विधान केला निश्चय न ढळे कदा धन्य धन्य ही माऊली भूतान श्री गुरु आज्ञा पालक ऐसे परी प्रेमी जन स्तवणी करती नमन म्हणती आजी तुम्हा समान नाढळे दृढनिष्ठा कोठेची श्री माईने प्रेम भावे करुण केले सकलांचे समाधान म्हणे करता करविता श्री गुरु आपण निमित्त मानव सर्वार्थी श्री सद्गुरुनाथा समोरण आपली काय हो मात परी मौनीची घ्यावे चिंतांतरी हंतारहित भावणे ऐकोनी माईचे भाषण सद्गले सकलांचे मन सेवकाचे तो प्रफुल्लांत करण देखुनी सद्गुरु भावना म्हणे उदंड आयुष्य श्री सद्गुरु प्रतीन द्यावे श्री स्वामी राजजती धनीवरी सेविन श्री सद्गुरु मूर्ती तुझ्या बळे श्री स्वामीनाथा इति श्री गुरु प्रेमामृतन श्रीमत् सद्गुरु दिनाना संमत एकविध भक्ति वर्णन नामन अष्टाविश्वाध्याय गोढा श्रीमत् सद्गुरु दिनानाथार्पणमस्तु ओम हरिनाथार्पणमस्तु।